श्री स्वामी समर्थ. नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं आपल्या ह्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये. स्वामींच्या कृपेने आपला दिवस आनंदात जाऊ हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या नवीन व्हिडिओला सुरुवात करूया. तर वटपौर्णिमेचा हा सण आलेला आहे. सुहासिनी महिलांसाठी अधिक महिना संपल्यानंतर वटपौर्णिमेचा जो सण आहे तर तो 29 जून वार सोमवारी या दिवशी आपल्याला करायचा असतो. तर हा सण सौभाग्य आणि पतीच्या दीर्घायुष्यासाठी केला जातो. या व्रतामुळे आपल्या घरामध्ये सुखसमृद्धी प्राप्त होत असते. हिंदू धर्मात अत्यंत पवित्र असलेल्या या सणाला ज्येष्ठ पौर्णिमेला हा सण येत असतो. दरवर्षी वटपौर्णिमा ही याच दिवशी साजरी केली जाते. या दिवशी महिला साडी, दागिने आणि सौभाग्याचे अलंकार घालून आणि सोळा शृंगार घालून, गजरा घालून हा सण साजरा करत असतात. पतीच्या दीर्घायुष्यासाठी हे व्रत केले जाते. वडाच्या झाडाची नित्यनेमाने आणि पंचोपचारे आणि पीस ठेवून पूजा केली जाते. वटपौर्णिमेला आंबा अर्पण करायला वडाच्या झाडाला खूप महत्त्व दिलं जातं. हे व्रत घरातील स्त्रिया आपल्या नवऱ्याच्या दीर्घायुष्यासाठी आणि त्यांचं आरोग्य उत्तम आणि चांगलं राहण्यासाठी हा उपवास करत असतात. या पवित्र दिवशी स्त्रिया वडाची पूजा करण्यासाठी सर्व स्त्रिया सोबत जात असतात आणि त्यामुळे वटपौर्णिमेचा सण हा सर्व स्त्रियांसाठी खूपच श्रेष्ठ म्हटला गेलेला आहे. कारण हा आनंदाचा आणि उत्साहाचा सण म्हणून ओळखला जातो. एखादा सण जेव्हा जवळ येतो तेव्हा महाराष्ट्रामध्ये या सणाला प्रथम स्थान दिले गेलेलं आहे. बरेच महिलाला हा प्रश्न पडतो की सण जवळ आलेला आहे, मग कोणत्या रंगाची साडी आपल्याला घालायची आहे, कोणता रंग शुभ म्हटला जातो. म्हणूनच आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला वटपौर्णिमेच्या दिवशी सौभाग्यवती स्त्रियांनी कोणत्या रंगाची साडी घालायची आहे, कोणत्या रंगाची साडी चुकूनही घालू नये, वटपौर्णिमेला कोणते 5 शुभ रंग आहेत, तसंच या सणाला प्रत्येक घरातील महिला असेल तर त्यांनी हातामध्ये कोणत्या रंगाच्या बांगड्या ज्या आहेत तर त्या घालायच्या आहेत, कोणत्या रंगाची बांगडी ही चुकूनही घालायची नाही, कोणता शुभ मुहूर्त असणार आहे, या शुभ मुहूर्तावर आपल्याला वडाच्या झाडाची पूजा करायची आहे, राहुकाळ कधी आहे, या दिवशी कोणत्या गोष्टी टाळायच्या आहेत, कोणत्या गोष्टी करायच्या आहे, याची संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ हा शेवटपर्यंत नक्की पहा. चॅनलवर नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा. कमेंटमध्ये ओम नमो भगवते वासुदेवाय नमः किंवा आपल्या कुलदेवतेचा मंत्र लिहायला विसरू नका आणि व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. त्याचबरोबर व्हिडिओला लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनला नक्की प्रेस करा. जेव्हा मी नवीन व्हिडिओ अपलोड करेन त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला प्राप्त होईल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही. तसंच हाईप बटन नक्की प्रेस करा. तर पहा, वटपौर्णिमेच्या दिवशी हे जे सण आहे तर आपल्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी केले जाते. तर पहा, ज्येष्ठ पौर्णिमेला ही साजरी केली जाणारी वटपौर्णिमेचं जे महत्त्व आहे ते खूप मोठं सांगितलं गेलेलं आहे. अखंड सौभाग्याची प्राप्ती होण्यासाठी आणि आपल्या घरामध्ये सुखसमृद्धी आणि धनप्राप्तीचे योग जुळून येण्यासाठी लक्ष्मी देवीचा आशीर्वाद जो आहे हा सदैव आपल्या कुटुंबावर प्राप्त होण्यासाठी आणि अखंड सौभाग्याची प्राप्ती व्हावी म्हणून सौभाग्यवती स्त्रीने आपल्या पतीला व आपल्या घरामध्ये सुखशांती होण्यासाठी वटपौर्णिमेचे व्रत करत असतात. वटपौर्णिमेची अशी कथा आहे की या व्रताच्या प्रभावामुळेच सावित्रीने पती सत्यवान यांचे प्राण सावित्रीने हा उपवास करून मिळवले होते. मृत्यूचे देवता यमराजाने त्यांना जीवदान दिले होते. म्हणूनच वट सावित्रीचे हे व्रत अत्यंत फलदायी म्हटले जाते. आपल्या व्यवहारामध्ये सुखसमृद्धी आणि धनप्राप्तीचे योग जुळून येण्यासाठी या खोडामध्ये, जसे की जे वडाचं झाड आहे तर या खोडामध्ये ब्रह्मा, विष्णू आणि महेश यांचे त्रिदेवांचे अस्तित्व साचवलेले आहे. खोडामध्ये ब्रह्मा, विष्णू आणि पाण्यामध्ये फांद्यामध्ये शिव विराजमान असतात. वडाला भगवान शिवशंकराचं स्वरूप म्हटलं गेलेलं आहे. मुळ्यामध्ये माता लक्ष्मी सहवास करत असते. म्हणूनच या झाडाची पूजा केल्याने आपल्या पतीच्या दीर्घ यशाची प्राप्ती होत असते. म्हणून या दिवशी काय करावे तर नववधूंनी कोणत्या रंगाची साडी परिधान करावी, आपण कोणत्या रंगाची साडी परिधान करावी, मासिक पाळीमध्ये
जर तुम्ही ही साडी घातलेली असेल तर ती साडी घालावी का? मासिक पाळी आलेली असेल किंवा सुतक पडलेला असेल तर काय करावे? सुतक काळामध्ये पूजा करून मासिक पाळी आली असेल तर त्यावेळी पूजा कशा पद्धतीने करायची आहे? फक्त उपवास करायचा आहे का? त्यानंतर शृंगार कसा करावा? नववधूने कोणत्या रंगाची साडी परिधान करायची आहे? त्याचबरोबर ज्या मुलीचं लग्न झालेलं आहे तर तिने कोणत्या रंगाची साडी परिधान करायची आहे? सौभाग्यवधूने जी लग्नामध्ये तुम्ही घातलेली साडी तीच तुम्हाला वटसावित्रीच्या दिवशी घालायची आहे. जो लेहंगा किंवा शालू किंवा तुम्ही बनारसी शालू घातलेला आहे तर तीच नऊवारी साडी आपल्याला या दिवशी घालायची आहे. तर पहा, या दिवशी वटपौर्णिमेच्या दिवशी जर तुम्हाला लग्नात घातलेली साडी घालायला जमत नसेल किंवा ज्यावेळी मासिक पाळीमध्ये तुम्ही जी साडी घातलेली आहे तर ती साडी चुकूनही घालायची नाही. नवीनच कोरी साडी या वटपौर्णिमेच्या पूजेसाठी आपल्याला घालायची आहे. कारण हा नवीन वर्षातील पहिलाच सण असतो. या दिवशी नवीन वस्तू परिधान केल्या जातात. तर आपल्याला नवीच कोरी साडी घालायची आहे. आपल्या वास्तुशास्त्रामध्ये असं म्हटलं गेलेलं आहे की आपले आजी आजोबा असे सांगत असतात की जेव्हा वटपौर्णिमेची पूजा येत असते त्यावेळेमध्ये नवीन कोरी साडी असावी. त्या साडीमध्ये पिको फॉलसुद्धा करू नये असं सुद्धा पहिल्या काळात म्हटलं जातं. म्हणून नवीन कोरी साडी शक्यतो तसेच घालावी. तर पहा, नवीनच साडीला आपल्याला परिधान का करायचे आहे? तर बऱ्याच जणांच्या घरामध्ये दरवर्षी वटपौर्णिमेला साडी घेणे शक्य होत नाही. तर त्यांनी आपली साडी जी आहे ती स्वच्छ करून परिधान करू शकता. आपल्या कुंडलीमध्ये जे ग्रहदोष आहे किंवा गुरुदोष आहे तो बळकट आणि मजबूत होण्यासाठी लाल रंग जो आहे तर हा माता लक्ष्मीचा अत्यंत प्रिय असणारा रंग आहे. म्हणूनच लाल रंगाची साडी परिधान केल्याने, हिरव्या रंगाचा चुडा हातामध्ये परिधान केल्याने, हिरव्या चुड्याची बांगडीमध्ये एक जी लाखाची बांगडी आहे तर ती घातल्याने आपल्या जीवनात येणाऱ्या समस्या, दुःख, अडचणी दूर होत असतात. म्हणून लाल रंगाची साडी परिधान करावी. लाल रंग यशस्वी, ऐश्वर्य, धनप्राप्तीसाठी अतिशय शुभ मानला जातो. ज्यामुळे लाल रंग हा कुंकाचाही असतो. जसं आपण कुंकू देवाला अर्पण करत असतो आणि आपल्या कपाळाला हा चंदनाचा किंवा कुंकाचा टिळा लावत असतो तेव्हा आपलं मन प्रसन्न होते. म्हणून आंघोळ झाल्यानंतर कपाळ मोकळं ठेवू नये. आपली पूर्व सांगत असतात, त्याला शास्त्रधार कारण आहे ते जाणून घेऊया. आंघोळीनंतर आपल्या कपाळावर गंध लावण्याची परंपरा केवळ धार्मिक नसून तिचा वैज्ञानिक आणि मानसिक दृष्टिकोनातही अत्यंत मोठा फायदा म्हणून ओळखला जातो. तर कपाळावर गंध लावल्याने मन एकाग्र होतो, मेंदू शांत होतो आणि आज्ञाचक्र सक्रिय होत असते. मधल्या बोटाने गंध लावल्याने हृदयाशी संबंधित स्पंदने जागृत होत असतात. हा गंध चंदन, हळद, अष्टगंधकासारखा औषधी द्रव्याचा असल्यामुळे तो थंडावा देतो व सकारात्मक ऊर्जा निर्माण करत असतो. आपल्या देवाच्या साक्षीने कार्य करत असतो ही जाणीव जागृत होत असते. जे वाईट कर्मापासून अटकाव करते की क्रिया म्हणजेच आपल्या अंतरात्म्याची पूजा असून ती संस्कृतीची आणि सात्विकतेची खूण आहे. आता वटपौर्णिमेच्या दिवशी उपवास कसा करायचा आहे? जोपर्यंत वडाच्या झाडाची पूजा केली जाते तोपर्यंत आपल्याला उपवास करायचा आहे किंवा तुम्ही 3 दिवस हा उपवास करू शकता. तुमच्याकडे जशा पद्धतीने हा उपवास करत असतात त्या पद्धतीने आपल्याला हा उपवास करायचा आहे. हा प्रसंग वटवृक्षाखाली घडला होता. या दिवशी वटवृक्षाची पूजाही केली जाते. याला खूप महत्त्व दिले जाते. या दिवशी असं म्हटलं जाते की वडाच्या झाडाची पूजा केल्याने आपल्या घरामध्ये सुखसमृद्धी ही आपोआपच प्राप्त होत असते. तर आपल्या पतीचे आयुष्यसुद्धा दीर्घ असावे. ज्या वडाच्या झाडाला 100 वर्ष आयुष्य मिळालेलं आहे तसंच आपल्या पतीलाही 100 वर्ष आयुष्य असावे त्यासाठी या झाडाची पूजा केली जाते. म्हणूनच कुटुंबाचा विस्तार व्हावा या भावनेने या वडाच्या झाडाची पूजा जी आहे तर ती घरातील महिला करत असते. हे व्रत सोडत असतात तेव्हा वृक्षाची पूजा केली जाते आणि लगेच नैवेद्य दाखवून हा उपवास सोडला जातो. काही स्त्रिया दिवसभर उपवासाचे पदार्थ घेऊन संध्याकाळी हे व्रत सोडत असतात. आता तुमच्याकडे जशी पद्धत आहे तशा पद्धतीने हा उपवास तुम्ही करू शकता. वटपौर्णिमेचा जो शुभ मुहूर्त राहणार आहे तर तो 29 जूनला वटपौर्णिमेचा सण चालू होणार आहे.
आणि त्या दिवशी शुभ मुहूर्त आहे सकाळी 8:48 ते 10:40 राहणार आहे. आणि शक्य होत असेल तर या दिवशी शुभ मुहूर्तावरच आपल्याला पूजा करायची आहे. शुभ मुहूर्त आहे सकाळी 6 ते 12 वाजेपर्यंत शुभ मुहूर्त आहे. आणि त्यानंतर राहू काळ जो आहे तर दुपारी 2 वाजता आहे. तर या राहू काळामध्ये तुम्हाला चुकूनही पूजा करायची नाही. राहू काळ सोडून पूजा तुम्ही करू शकता. तर ज्योतिषशास्त्रामध्ये आपण कोणतीही पूजा जर शुभ मुहूर्तावर केली तर त्याचं पुण्य जे आहे तर ते दुप्पटपटीने आपल्याला प्राप्त होते. म्हणूनच शुभ मुहूर्तावरती पूजा करण्याबरोबरच या दिवशी साडी घालण्यालाही तितकं महत्त्व आहे. तर वटपौर्णिमेच्या दिवशी ज्या मुलीची पहिलीच वटपौर्णिमाची पूजा आहे तर त्या महिलांनी या वटपौर्णिमेच्या दिवशी नवीनच साडी लग्नातली घालायची आहे. नवीन साडी म्हणजे ती तुम्ही त्या अगोदर कधीही घातलेली नसेल अशी साडी तुम्ही घालू शकता. त्याचबरोबर लग्नातला शालू असेल किंवा तुम्ही नऊवारी साडी घातलेली असेल किंवा घागरा घातलेला असेल तर ती साडी तुम्ही घालू शकता. तर पहा, आपल्या लग्नामध्ये जे मंगळसूत्र घातलेलं आहे तेच आपल्याला पूजेमध्ये घालत साडी असताना त्यावेळेस आपल्याला हे मंगळसूत्र आवर्जून घालायचं आहे. त्याशिवाय ही पूजा जी आहे तर ती अपूर्ण म्हटली जाते. या दिवशी सर्व स्त्रियांना एक प्रश्न पडलेला असतो की या दिवशी कोणत्या रंगाची साडी नेसायची आहे. तर पहा, हिंदू धर्मामध्ये प्रत्येक रंगाचं एक धार्मिक महत्त्व आहे. कारण प्रत्येक रंग ही वेगवेगळ्या ठिकाणी गेल्यानंतर आपल्याला ऊर्जा, संकट व विघ्न जे आहे तर याचं ज्या रंगाची साडी घातली जाते, ड्रेस घातला जातो तर या रंगाने सकारात्मक आणि शुभदायी लहरी ज्या आहे तर त्या आपल्याला चहूबाजूने प्रकाशित होत असतात. हा जो रंग असतो तर तो आपलं संरक्षण करत असतो. प्रत्येक रंगाचं एक महत्त्व असते. संरक्षण करण्याबरोबरच या रंगाचं एक अस्तित्व असं आहे की प्रत्येक रंगाचं एक अस्तित्व दडलेलं आहे. जेव्हा आपण अंगावर एखाद्या रंगाची साडी परिधान करतो त्यामुळे आपल्याला सर्व प्रकारचं संतुलन जे आहे किंवा वातावरण जे आहे तर ते प्राप्त होत असते. जसं की काही कपडे असतात त्यामुळे आपल्याला थंडावा, गारवा आणि उष्णता जी आहे तर ती जाणवू लागते. पहा, कॉटनचे कपडे घातल्यानंतर आपल्याला मनमोकळं असं वाटते आणि जेव्हा आपण सुळसुळीत कपडे घालतो तेव्हा आपल्याला जास्त त्रास होतो. प्रत्येक साडीला एक वेगळा अर्थ आहे, रंगाला वेगळा अर्थ आहे. आपल्या अंगावर एखादी साडी परिधान करतो त्यामुळे एक प्रकारचं वातावरण शुद्ध निर्माण होते. म्हणून यंदा वटपौर्णिमेला पहिला जो रंग आहे तर तो आहे हिरवा रंग. हिरवा रंग हा देवीचं प्रतीक म्हणून ओळखलं जातं. सौभाग्याचं लेणं या रंगाला म्हटलं गेलेलं आहे. लग्नामध्ये तुम्ही पाहतच असाल की नवरी जी आहे तर ती हिरव्या रंगाची साडी घालत असते. हिरव्या रंगाच्या बांगड्याचा समावेश जास्तीत जास्त केला जातो. हिरव्या रंगाचा चुडा घातला जातो कारण नवरीच्या आयुष्यामध्ये सुखसमाधान आणि हिरव्या रंगाप्रमाणेच तिच्या जीवनामध्ये सकारात्मक बदल जे आहे ते पाहायला मिळत असतात. म्हणूनच असं म्हटलं जातं की रंगाप्रमाणेच आपल्या आयुष्यामध्ये या रंगाला खूप महत्त्व दिलं गेलेलं आहे. सकारात्मक, प्रेमळ आणि समृद्धीचं प्रतीक म्हणून ओळखलं जातं. हिरवा रंग हा फ्रेश आहे. ज्या महिला विवाहित असतात त्यासुद्धा दररोज हिरव्या रंगाच्या बांगड्या परिधान करत असतात. त्यामुळे त्यांना सकारात्मकता प्राप्त होते. पतीच्या कामामध्ये त्यांना प्रगती मिळत असते आणि त्यांचं आयुष्यसुद्धा वाढत जाते. त्याचबरोबर हिरवा रंग हा निसर्गाशी जोडला गेलेला आहे. त्यामुळे आपल्याला जेव्हा आपण एखादा ब्लाऊज पीस मंदिरामध्ये दान करतो किंवा देवीला अर्पण करतो, ओटी भरतो त्या वेळेमध्ये हिरवा रंगाची साडी असेल किंवा नऊवारी असेल तर ती ठेवली जाते. इतकं महत्त्व हिरव्या रंगाला दिलं गेलेलं आहे. आपण सुद्धा देवीची ओटी भरत असताना हिरव्या रंगाचा वापर जो आहे तर तो जास्त करत असतो. एवढ्यामुळं हिरव्या रंगाचं कार्य जे आहे तर ते महत्त्वाचं सांगितलं गेलेलं आहे. तर पहा, तुमच्याकडे असं वाटत असेल वटपौर्णिमेच्या दिवशी की तुम्ही हिरव्या रंगाची साडी आहे तर तो हिरवा रंग जो आहे तर तो इतका शुभ आहे की कोणत्याही कार्यामध्ये आपल्याला आकर्षित आणि सकारात्मक बदल जे आहे तर ते घडवून देत असतो. त्यानंतरचा तिसरा रंग आहे पिवळा रंग. पिवळ्या रंगाला ज्ञान, पवित्रता, समृद्धी आणि मांगल्याचं प्रतीक म्हणून ओळखलं जातं. आपल्या हिंदू धर्मामध्ये पिवळ्या रंगाला, कपड्याला आणि हळदीला श्रीहरिविष्णूचं प्रतीक म्हणून ओळखलं जातं. ज्या हळदीला आपण पितांबर म्हणत असतो तर ती हळद म्हणजे पिवळा रंग. कोणत्याही प्रकारच्या मांगलिक कार्यामध्ये पिवळा रंग हा आवर्जून वापरला जातो. म्हणून पूजेमध्ये सुद्धा पिवळा रंग हा खूपच प्रभावी म्हटला जातो.
पिवळा रंग हा सूर्यदेव आणि मंगल, बृहस्पती यासारख्या ग्रहाचं प्रतिनिधित्व करत असतो. पिवळा रंग परिधान केल्याने आपल्या कुंडलीतील गुरुग्रह हा मजबूत होतो, बलवान होतो. सौभाग्यवती स्त्रीला सर्वात महत्त्वाची गोष्ट जी आहे तर ती हळद किंवा कुंकू लावण्याला जितकं महत्त्व आहे तितकंच महत्त्व साडीला दिलं जातं. म्हणूनच हिंदू धर्मात जेवढं महत्त्व पिवळ्या रंगाला दिलं गेलेलं आहे, तसंच पौर्णिमेच्या दिवशी सुद्धा आपण भगवान श्री हरी विष्णू आणि माता लक्ष्मीची पूजा करत असतो. तर त्यांना अर्पण केली जाते हळद. कारण पिवळ्या रंगाची साडी नेसून वटवृक्षाची पूजा नक्की करा, त्यामुळे तुम्हाला भगवान श्री हरी विष्णू आणि माता लक्ष्मीचा आशीर्वाद प्राप्त होतो. तुमच्याकडे लाल रंगाची साडी असेल तर ती सुद्धा तुम्ही घालू शकता. आपल्या हिंदू धर्मात लाल रंग हा सुद्धा खूप शुभ मानला जातो. जेव्हा आपण देवाची पूजा करतो तेव्हा देवांना लाल रंगाची फुलं, लाल रंगाचे कुंकू अर्पण करत असतो. कारण लाल रंग हा देवपूजेमध्ये आपण जे वस्त्र टाकायचं असतो देवाच्या आसन म्हणून, ते सुद्धा खूपच प्रिय आहे. कारण पूजेमध्ये श्री हरी विष्णूला आणि माता लक्ष्मीला लाल रंग खूप प्रिय आहे. म्हणून लाल रंगाचं वस्त्र जे आहे तर ते नक्कीच परिधान करायचं आहे. तसंच इतकी महत्त्वाची गोष्ट आहे ते म्हणजे कुंकू, जे लाल रंगाचं असते. सौभाग्यातील सगळ्यात महत्त्वाची गोष्ट हळदी कुंकूला म्हटलं जातं. कुंकाचा रंग हा लाल असल्यामुळे आपण आकर्षित दिसत असतो. जेव्हा कुंकू कपाळाला लावलं जाते तेव्हा मनामध्ये शुद्धता आणि भावना चांगल्या येत असतात. लाल रंगाचं इतकं महत्त्व वास्तुशास्त्रात सांगितलं गेलेलं आहे. लाल रंग हा उत्साह, सौभाग्य आणि नवीन जीवनाचं प्रतीक म्हणून म्हटलं जातं. हा संपत्तीची देवी लक्ष्मी आणि शक्तीचं देवता माता दुर्गा यांना सुद्धा अतिशय प्रिय आहे. आणि म्हणून यंदा वटपौर्णिमेला लाल रंगाची साडी घातल्यामुळे तुम्हाला सकारात्मक बदल जे आहे तर ते पाहायला मिळत असतात. त्यानंतरचा तिसरा रंग आहे केशरी रंग. कारण केशरी रंग आज जो सकाळी सूर्योदय आपला उगत असतो तर सूर्यदेवाचा रंग जो आहे, जे किरणे आहे तर त्याचा रंग केशरी आहे. सूर्यदेवाचा आशीर्वाद घेतल्याने आपलं आरोग्य चांगलं राहते आणि आपल्या घरामध्ये सुख समृद्धी प्राप्त होते. सूर्यदेवाला अर्घ्य देत असताना ओम सूर्यदेवाय नमः हा मंत्र या दिवशी म्हटला जातो. कारण केशरी रंग सूर्योदय आणि सूर्यास्ताचा रंग आहे, त्यामुळे शुद्धता आणि सात्विकतेचे प्रतीक म्हणून ओळखलं जातं. तर आपल्या हिंदू धर्मामध्ये हा रंग इतका शुभ मानला जातो की हा रंग अज्ञानाचा अंधकार दूर करण्यासाठी आणि सकारात्मकतेचा संचार करण्यासाठी इतका शुभ मानला जातो. छत्रपती शिवाजी महाराजांच्या सैन्याचा ध्वज रामकृष्ण आणि अर्जुन यांच्या रथाचे ध्वज याच केशरी रंगाचे होते. केशरी रंग हा शौर्य, बलिदान याचं प्रतिनिधित्व करत असतो. केशरी रंग देवी शक्तीचे प्रतिनिधित्व करत असतो. या रंगातून आपल्याला एक सकारात्मक ऊर्जा प्रवाहित होत असते. त्यामुळेच केशरी रंगाची साडी घातलेली तुम्हाला या दिवशी केशरी रंगाची साडी परिधान केल्याने एक नवीन प्रकारची सकारात्मकता आपल्याला लाभत असते. त्यानंतरची केशरी रंगाची साडी जी आहे ही वटपौर्णिमेच्या दिवशी आवर्जून घालायची आहे. त्यानंतरचा चौथा रंग जो आहे तर तो म्हणजे गुलाबी. गुलाबी रंग हा खूप जास्त मुलींना किंवा स्त्रियांना आवडत असतो. गुलाबी रंगाकडे बघितल्यानंतर आपलं मन प्रसन्न होते. कारण गुलाबी रंगाला प्रेमाचं प्रतीक म्हणून ओळख आहे. तर गुलाबी रंग नेहमीच वटपौर्णिमेच्या दिवशी गुलाबी रंगाची साडी प्रत्येक स्त्रियाच्या अंगावर आपल्याला पाहायला मिळत असते. हा रंग स्त्रियांना नेहमी आकर्षित आणि सावळ्या स्त्रियाला आकर्षित दिसत असते आणि ती उज्जळ आणि आकर्षित दिसत असते. त्यामुळेच त्यांचं मनही प्रसन्न होते आणि आपल्या मनामध्ये एक सकारात्मकता येत असते. गुलाबी रंग घातल्यामुळे आपल्याला सुख समृद्धी आपोआपच प्राप्त होते, मन एकाग्र होते. म्हणूनच गुलाबी रंगाला इतकं महत्त्व दिलं गेलेलं आहे. कारण हा रंग पवित्र आणि शुद्ध आणि सात्विकतेचे प्रतीक म्हणून ओळख आहे. यातील कोणत्याही रंगाची साडी तुम्ही परिधान करू शकता. कारण हे तीनही रंग इतके शुभ म्हटले जातात की यामुळे आपल्याला एक सकारात्मकता लाभत असते. त्यानंतरचा तुम्ही कोणताही चिंतामणी कलर असेल, पिवळा रंग असेल, निळा असेल, पोपटी असेल, राणी कलर असेल, या रंगाची साडी तुम्ही घालू शकता. तर अशुभ रंग जे आहे तर या दिवशी
या दिवशी चुकूनही अशुभ रंगाची साडी घालायची नाही. तर अशुभ रंगामध्ये निळा कलर येतो, काळा रंग येतो आणि पांढरा रंग येतो. जरीही सोमवार असला तुम्हाला पांढऱ्या रंगाची साडी घालायची असेल तरीही चुकूनही घालू नका. कारण पांढऱ्या रंगाची साडी घालून पूजा केली जात नाही, कारण ही सौभाग्याची पूजा असते. आपल्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी हा उपवास केला जातो. म्हणूनच शुभ कार्यामध्ये या रंगाला, पांढऱ्या रंगाला आणि काळ्या रंगाला घातले जात नाही. कारण काळ्या रंगाची साडी कोणत्याही पूजेमध्ये अशुभ म्हटली जाते. कोणत्याही पूजेमध्ये हा रंग घातला जात नाही. म्हणून काळ्या रंगाची साडी परिधान करू नका. वटपौर्णिमेच्या दिवशी 16 शृंगार करूनच आपल्याला पूजा करायची आहे. या दिवशी हातामध्ये चढत्या आणि उतरत्या या संख्येमध्ये बांगड्या घालायच्या आहे. एका हातामध्ये 11 आणि एका हातामध्ये 12 अशा पद्धतीने उतरत्या आणि चढत्या संख्येमध्ये आपल्याला बांगड्या ह्या घालायच्या आहे. अशा पद्धतीने चढत्या आणि उतरत्या संख्येमध्ये आपण बांगड्या घातल्या तर आपल्याला सकारात्मकता बरोबरच आपण जी पूजा केलेली आहे तर त्याचं फळ आपल्याला लाभत असते. त्याचबरोबर मोगऱ्याचा गजरा, नथनी, त्याचबरोबर जोडवे नवीन असेल तर तुम्ही घालू शकता, आता केलेले असेल तर अधिक महिन्यामध्ये. त्यानंतर आंबा, दागिने आवडीनुसार तुम्ही शृंगाराच्या वस्तू, त्याचबरोबर आपल्याला यामध्ये हळकुंड, सुपारी असे ओटीचे साहित्य घ्यायचे आहे, बांगड्या घ्यायच्या आहे किंवा तुम्ही 16 शृंगारामधील 5 वस्तू घेऊ शकता. पीस घ्यायचा आहे, दूध किंवा जे पिण्याचं पाणी आहे तांब्यामध्ये ते घ्यायचं आहे. अशा पद्धतीने हे सर्व वस्तू घेऊन आपल्याला वडाच्या झाडाखाली पूजा करण्यासाठी जायचं आहे. तर या दिवशी कोणती चूक आपल्याला करायची नाही. तर या दिवशी प्लास्टिकच्या किंवा मेटलच्या बांगड्या चुकूनही घालू नका. हिरवा रंग शुभ आणि सौभाग्याचं प्रतीक आहे, म्हणून हिरव्या रंगाची साडी तुम्ही घालू शकता, लाल रंगाची घालू शकता, पण काळा आणि पांढऱ्या रंगाची घालू नका. या दिवशी कोणते नियम पाळायचे आहे तर या दिवशी सात्विक अन्न ग्रहण करायचं आहे. त्याचबरोबर घरामध्ये मांस, मच्छी, मांसाहारी पदार्थ, अंडी बनवू नका. या दिवशी कोणाचा अपमान होईल असं वागू नका. गरीब व्यक्तींना अन्नदान करायचं आहे. जेव्हा तुम्ही पूजा करण्यासाठी जाता त्या वेळेमध्ये आपला जो दागिना आहे किंवा मंगळसूत्र आहे किंवा एखादा दागिना तुम्ही घातलेला आहे चुकूनही फोटो काढण्यासाठी कोणत्याही स्त्रीला देऊ नये. आपली साडी ही लग्नातली कोणाला चुकूनही देऊ नये, कारण हा सौभाग्याचा सण म्हणून ओळखला जातो. म्हणून या दिवशी सौभाग्याची कोणतीही वस्तू असेल ती चुकूनही दुसऱ्या स्त्रीने कितीही आग्रह केला तरीही देऊ नका. फोटो काढण्यासाठी सुद्धा देऊ नका. असं म्हटलं जाते की ह्या वस्तू दिल्याने आपल्या पतीच्या आयुष्यामध्ये दुःख अडचणी यायला लागतात. म्हणून सौभाग्याच्या वस्तू देत असताना काळजी आपल्याला आवर्जून घ्यायची आहे. या दिवशी पवित्र गंगेमध्ये स्नान करायला आणि दान करायला खूप शुभ मानलं जातं. आणि वडाची झाडाची पूजा करत असताना डोकं टेकवून आपल्याला हा मंत्र आवर्जून म्हणायचा आहे की माझ्या घरामध्ये सुख समृद्धी येऊ द्या, माझ्या घरामध्ये दुःखाचा डोंगर कधीही येऊ देऊ नका, माझ्या घरातील 7 वेळेचे दारिद्र्य हे कमी होऊ द्या, घरामध्ये सुख समृद्धी येऊ द्या. पतीची मुलाची खूपच प्रगती होत असते जेव्हा वडाच्या झाडाची अशा पद्धतीने पूजा केली जाते. घरामध्ये सुगंधाचं वातावरण तयार होते. म्हणून